अकोल्यातील रामदासपेठ परिसरात घडलेल्या राहुल सारसार हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे। या प्रकरणी 4 संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून प्राथमिक तपासात वैयक्तिक वादातून घटना घडल्याची माहिती समोर आली आहे। अकोला शहरातील रामदासपेठ परिसरात घडलेल्या गाजलेल्या हत्या प्रकरणाचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेला महत्त्वाचे यश मिळाले आहे। पोलिसांनी या प्रकरणातील 4 आरोपींना ताब्यात घेतले असून प्राथमिक तपासात वैयक्तिक वादातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 15 मे 2026 रोजी अलंकार मार्केट परिसरातील एका गल्लीत राहुल कालू सारसार यांच्यावर काही जणांनी हल्ला केला होता। या घटनेत गंभीर जखमी झालेल्या राहुल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। त्यानंतर रामदासपेठ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही माहिती आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला। या कारवाईत पोलिसांनी सर्वप्रथम बादशाह स्वरूप पारोचे याला ताब्यात घेतले। पुढील चौकशीनंतर जळगाव भुसावळ परिसरात शोध मोहीम राबवत आणखी 3 पोलिसांनी पकडले। या प्रकरणात संतोष रामचरण पारोचे, गौरव राहुल करोसिया आणि हरीश उर्फ हर्ष राहुल करोसिया यांना ताब्यात घेण्यात आले आहे। प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून संपूर्ण घटनेमागील कारणांचा अधिक तपशील तपासातून स्पष्ट होणार आहे।